नमस्कार, मी तन्मय ढिल्लो आणि आपण पाहत आहात देश विदेश हे बातमीपत्र। बातमी युद्धासंदर्भातली आहे, कारण संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली आहे। दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र चर्चेतून कोणताही तोडगा काही निघाला नाही। अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स मायदेशातही परतलेत। पाकिस्तानात झालेल्या या बैठकीत निष्कर्ष न निघाल्याचं खापर अखेर इराणनं अमेरिकेवरच फोडलं। यातच इस्लामाबादमध्ये झालेली शांतता चर्चा फिसकटली आणि त्यानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकणार का, याकडेच जगाचं लक्ष लागलंय। युद्ध पुन्हा भडकणार? ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा। होर्मुझ सामुद्रधुनी युद्धाला कारणीभूत? अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धविराम झाल्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा पार पडली। चर्चेत अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ सहभागी झालं, मात्र या बैठकीत ठोस कोणताही तोडगा निघाला नाही। 21 तास चाललेली ही चर्चा निष्फळ ठरली। ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा देत थेट होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश दिलेत। अमेरिका कोणत्याही जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करू देणार नाही किंवा बाहेरही पडू देणार नाही। होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू होईल, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे यूएस सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलंय की भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून नाकेबंदी लागू होईल। इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणारी किंवा तिथून बाहेर पडणारी सर्व जहाजं रोखली जातील, त्यामुळे पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान ट्रम्प यांनी काय म्हटलंय पाहूया। जगातील सर्वोत्तम अमेरिकेच्या नौदलाला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणतंही शुल्क दिलेल्या कोणत्याही जहाजाचा शोध घेऊन त्याला अडवण्याचे निर्देश दिले गेलेत। अशा जहाजांना खुल्या समुद्रातून सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही। तात्काळ प्रभावानं ही प्रक्रिया सुरू केली जाईल। इराणनं जलमार्ग खुला ठेवण्याच्या आश्वासनांचं पालन केलेलं नाही आणि सुरुंगांच्या धमक्यांमुळे जहाजांच्या हालचाली आधीच थांबलेल्या आहेत, कारण तिथे कुठेतरी सुरुंग असू शकतात। होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांकडून कोणतंही शुल्क घेणं ही जागतिक खंडणी आहे। अमेरिका इराणला या बेकायदेशीर कृत्यातून नफा मिळवून देणार नाही। इराणला टोल देत असल्याचा संशय असलेल्या जहाजांना अमेरिकी नौदल सक्रियपणे रोखेल। तसंच जो कोणी इराणला बेकायदेशीर टोल देईल त्याला खुल्या समुद्रात सुरक्षित मार्ग मिळणार नाही, असा इशारा आज डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। पाकिस्तानात झालेल्या बैठकीत कोणताही निष्कर्ष न निघाल्याचं खापर इराणनं मात्र अमेरिकेवर फोडलंय। इराणची सरकारी वृत्तसंस्था फर्सनं पाकिस्तानमधील इराणी शिष्टमंडळाच्या जवळच्या सूत्रांचा हवाला दिलाय आणि एक महत्त्वपूर्ण खुलासा केलाय। इराणचा असा विश्वास आहे की अमेरिकेला जगासमोर आपली गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठीच या चर्चांची गरज होती। इराणचा आरोप आहे की युद्धभूमीवर पराभव आणि अपयशांना सामोरं जाऊनही अमेरिका माघार घ्यायला तयार नव्हती। चर्चेच्या टेबलवर ती अशा अमान्य अटी लादत होती जेणेकरून चर्चा फिसकटल्याचा दोष इराणवर ढकलता येईल। यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केलेत। आम्ही कराराच्या अगदी जवळ होतो, पण अमेरिकेनं अचानक अटी बदलण्यास सुरुवात केली। 47 वर्षातील सर्वोच्च स्तरावरील सखोल चर्चेत इराणनं युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेशी सद्भावनेनं संवाद साधला। यातून काहीच धडा मिळाला नाही। सद्भावनेतून सद्भावना निर्माण होते, शत्रुत्वातून शत्रुत्वच निर्माण होतं। मात्र आता अमेरिका ही नाकेबंदी कशी करणार आहे आणि त्याला रोखण्यासाठी इराण सज्ज आहे का, पाहूया। इराणच्या बंदरांमध्ये जहाजांना येण्या जाण्यापासून रोखणार, अमेरिका सैन्य तैनात करणार, आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील भूसुरुंग नष्ट करण्याचीही गरज आहे। सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार 2 युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीत भूसुरुंग हटवण्यासाठी रवाना करण्यात आल्या आहेत। अमेरिकेच्या नौदलाकडे अरबी समुद्रात यूएसएस अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राईक ग्रुप आणि यूएसएस इवो जिमा ॲम्फिबियस रेडी ग्रुप आहे। अमेरिकन लष्करासमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकन नौदलाला अधिक जवळ यावं लागेल। तर दुसरीकडे इराणकडे उत्तर कोरियाच्या डिझाईनवर आधारित 20 गधीर वर्गाच्या लहान पाणबुड्यांचा ताफा सज्ज आहे। पाणबुडीचं वजन 125 टन आहे। त्यावर 7 कर्मचारी तैनात करता येतात।
2 533 मिलीमीटर टॉर्पेडो वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. इराणकडे जहाजविरोधी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचाही भरपूर साठा आहे. पर्शियन आखाताच्या पलीकडे खुल्या समुद्रात जहाज चालवण्याची क्षमता मात्र इराणकडे नाही. युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेकडून इराणचं बहुतेक नौदल नष्ट करण्यात आलंय. शक्य तितक्या सामुद्रधुनीच्या जवळ असलेल्या अमेरिकन नौदलाला लक्ष्य करणं हाच एकमेव मार्ग इराणकडे आहे. यामुळे मात्र तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच याचे भारतावर काही परिणाम होणार का पाहूया. नाकेबंदीच्या बातमीनं जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय. WTI क्रूड 8% वाढून $104.50 प्रति बॅरेलवर पोहोचलंय. ब्रेंट क्रूड 60% वधारलंय, $102 पोहोचलंय. युद्ध सुरू झाल्यास गॅस आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडण्याची भीती आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही भारताच्या तेल आयातीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर ही नाकेबंदी दीर्घकाळ चालली तर भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात. इराणच्या मार्गावरून परतणारा पाकिस्तानी टँकर्स पाहता या भागात भारतीय जहाजांची सुरक्षा देखील चिंतेचा विषय ठरतेय. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी चर्चेदरम्यान एका व्हिडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितलं, ही मोहीम अजूनही संपलेली नाही. आम्ही अजूनही लढतोय. इराणकडे अजूनही संवर्धित युरेनियम आहे, जे कराराद्वारे किंवा इतर मार्गांनी नष्ट केलंच पाहिजे. त्यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यताच अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.